शेतकरी मित्रांनो, मी आज धनंजय देशमुख खरोळ्याचे सरपंच साहेब आहेत. यांचा हा ऊसाचा प्लॉट आहे. माझ्यासोबत त्यांच्या ऊसाचे सगळे नियोजन पाहणारे संतराम करमुडे साहेब आहेत. करमुडे साहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे या ऊसाला लागवड करण्यापूर्वी सिंगल सुपर फॉस्फेट सेटअप दिलेला आहे. त्याचप्रमाणे ऊसाला 1 खताची आळवणी आणि 2 खताच्या फवारण्या केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या खताची आळवणी केली आहेत आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. साहेब नमस्कार. साहेब, तुम्ही ऊस लागवड केल्यानंतर साधारणतः एक 25 ते 27 दिवसांनी ऊस आपल्या बऱ्यापैकी 60-65% ऊस आपला ऊस उगून आला. त्यावेळेस आपण एक खताची आळवणी केलेली आहे. एकरी आपण 500 लिटर पाणी वापरलेलं आहे. तर 500 लिटर पाण्यामध्ये आपण काय काय खतं घेतल्यात हे तुम्ही सांगा. मेटलाइन DF 5 लिटर. मेटलाइन DF हे सूक्ष्म खत येतं शेतकरी मित्रांनो बोरॉन बेसमध्ये. याच्यात फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही 6 सूक्ष्म खत आहेत. ऊसासाठी हे परिपूर्ण एक सूक्ष्म खत आहेत. हे आपण 5 लिटर पाण्याला 5 लिटर घेतलेलं आहे. 25 किलो DAP. 25 किलो DAP घेतले आहे शेतकरी मित्रांनो, की ऊसाला सुरुवातीला पांढरी मुळी तयार होण्यासाठी, फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी आणि खोडाची जाडी वाढण्यासाठी फॉस्फरस खताची आवश्यकता असते. हे फॉस्फरस खत कमी खर्चामध्ये आपण DAPतून मिळतं. तर DAP आपण 5 लिटर पाण्याला 25 किलो घेतलेला आहे. महाफीड कंपनीचं रूट मॅक्स घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो. जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढण्यासाठी, सेंद्रिय कार्बाचं प्रमाण वाढण्यासाठी आणि पांढऱ्या मुळेचा विकास चांगला होण्यासाठी 500 लिटर पाण्याला आपण कार्बन हे 500 ग्रॅम घेतलेलं आहे. फिक्टर प्लस आपण घेतलं, की ज्याच्यामध्ये 25 प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड आहे, की ज्याच्यामुळे पांढऱ्या मुळ्यांचा विकास चांगला होतो आणि जमिनीत दिलेल्या खतांची उपलब्धता ही फिक्टरमुळे चांगली होती आणि पानांची ताकद वाढली जाते. मॅग्नेशियम सल्फेट आपण 10 किलो घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, 500 लिटर पाण्याला मॅग्नेशियम सल्फेट घेतला आहे, 10 किलो घेतले आहेत. पानांमध्ये आपण जर बघितलं तर ह्या पानांमध्ये जी ताकद दिसत आहेत, पानांमध्ये क्लोरोफिल खूप दिसत आहे. पानांमध्ये जे हरितद्रव्य जास्त दिसतं आहे. पानं जाड आहेत, रुंद आहेत, हिरवे आहेत आणि पानं जे मोठे दिसतात हे मेटलाइन DFमधलं जे फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम आहे. आणि पुन्हा आपण हे सोबत मॅग्नेशियम पण घेतलं. तर ह्या मॅग्नेशियम आणि सूक्ष्म खताच्या ताकदीवरती आपल्या ह्या ऊसाची ताकद चांगली वाढलेली आहे. आणि 2 खताच्या फवारण्या घेतलेल्या आहेत. 20 लिटर पाण्यामध्ये आपण कोरस SP हे किती घेतलं आहे? नाही, 150 मिली घेतला आहे. मॅग्नेशियम 200 ग्रॅम घेतलेला आहे, फवारणीतून म्हणतो मी. आणि 10-50-6 किती घेतलं आहे? 150 ग्रॅम घेतलं आहे. असं मिक्स करून आपण एक फवारणी घेतलेली आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या फवारणीमुळे पानांची ताकद खूप चांगल्यापैकी वाढलेली आहे. आपण जर बघितलं तर खोडाची ताकद आपण पाहू, अगदी 2-2, 3-3 बोटापेक्षाही ह्या खोडाची ताकद चांगली आहेत. आणि फॉस्फेट लेवल वाढल्यामुळे खाली फुटव्यांची संख्याही वाढलेली आहे. सगळे शेतकरी ऊस लागवड करतात, पण अशा पद्धतीने संतुलित खताचा डोस जमिनीतून असेल, पानांद्वारे असेल, हे देत नाहीत. ऊसाचं उत्पादन वाढवण्यासाठी खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, हे फार महत्त्वाचं आहे. या ऊसाला 100% तणाचा बंदोबस्त करमुडे साहेबांनी केलेला आहे. आणि आत्तापर्यंत होता होईल तेवढं स्प्रिंकलरचं पाणी या ऊसासाठी दिलेलं आहे. अतिशय एक्सलंट असा हा ऊसाचा प्लॉट आहे. आपण जर पुन्हा एकदा बघू की या खोडांची जाडी खूप चांगल्यापैकी आपल्याला झालेली दिसते. प्रत्येक पानामध्ये 2-2, 3-3 बोटं हे अंतर आहेत. पानांची ताकद जर बघितली तर पानं हे पूर्ण हिरवे आहेत. शेतकरी मित्रांनो, पानांचं आयुष्य जेवढं जास्त दिवस टिकेल, म्हणजे साधारणतः एक जनरली पान 60 ते 65 दिवस हे टिकले जाते. आपण जर पानांची ताकद जर चांगली वाढवली तर हेच पान पुढं अजून 40 दिवस म्हणजे 100 दिवसापर्यंत या पानाचं आयुष्य वाढलं जातं. ऊसामध्ये जेवढं आपण सूक्ष्म खतांचा वापर करू,
फॉस्फरसयुक्त खताचं लेवल वाढू, तेवढं ह्या पानांची ताकद चांगली वाढली जाते, पानाची जाडी चांगली वाढली जाते, पानं लांब पडली जातात, पानांमध्ये क्लोरोफिल चांगलं तयार होतं आणि ही पानं 100 दिवसापर्यंत टिकली जातात. पान म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याची फॅक्टरी. हे पान आपण जर बघितलं तर ह्या पानाची जी मधली जी शिरा आहेत ही पूर्णपणे आपल्याला पांढरं शुभ्र झालेली दिसेल. तर हे पान चांगल्यापैकी वाढलं हे त्याची लक्षणं असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे पानं एक 80-90-100 दिवसापर्यंत जर टिकले तर याच्या जोरावरती खालून फुटव्यांची संख्या वाढती. निघणाऱ्या फुटव्यांची जी संख्या आहेत ह्याची वाढ ह्या जटाकोमाप्रमाणे, आता हा नंतर निघणारा कोंब आहेत, हा पण नंतरून निघलेला फुटवा आहेत. तर हे जटाकोमाच्या उंचीच्या लेवलला हे ऊस अजून एक साधारणतः 1 ते 1.5 महिन्यांनी येतात. म्हणजेच सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेवढे आपण पानांची ताकद वाढू तेवढी ही पानं पुढे फुटवे वाढवण्यासाठी, मुळ्या डेव्हलप होण्यासाठी आणि ऊसाच्या पेऱ्यातील अंतर किंवा ऊसाच्या कांडीचं वजन वाढवण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला होतो. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपण वरून खताची फवारणी असेल किंवा एक आळवणी असेल ही करायला पाहिजेत. अनेक शेतकऱ्यांनी अजून उशिरा लागवड केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये जानेवारीमध्ये लागवड केलेला ऊस असेल किंवा डिसेंबरमध्ये लागवड केलेला ऊस असेल, या ऊसाला एक खताची आळवणी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण करायला पाहिजेत. जेवढं तुम्ही खताची आळवणी करता तेवढी तुमच्या ऊसामध्ये बदल दिसेल, एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. अशा पद्धतीने ऊस असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो. फुटवे खूप झालेले आहेत, पांढऱ्या मुळ्यांचा विकास खूप चांगला झालेला आहे आणि पानांची जर ताकद बघितली तर खूप चांगल्यापैकी आहेत. ह्या ऊसाचं उत्पादन आपण कमीत कमी 75 टन काढायचं आहे, ह्या हिशोबाने या ऊसाचं नियोजन सध्याला चालू आहे. आपण पुन्हा एकदा बघू की सगळ्या फुटव्यांची ताकद कशी आहे. करमुडे साहेब, या ऊसासाठी आपण जे खतं वापरले आहेत हे म्हणजे तुम्ही कोणाचं नियोजन घेताय आणि काय वाटते तुम्हाला? शेतकरी ॲग्रोचं तुम्ही नियोजन घेताय तर कमी खर्चामध्ये तुम्हाला आपण संतुलित खताचे डोस देतोय, तर त्याच्यातून तुम्हाला काय बदल दिसतो आणि खर्च इतर शेतकऱ्यांनी पण ह्या तुलनेमध्ये आपल्या पिकामध्ये फरक जाणवतो. हां, म्हणजे सूक्ष्म खताच्या आळवण्या असतील, फवारण्या असतील, ह्या शेतकरी ॲग्रोमधून तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि त्या फवारण्या तुम्ही करायला पाहिजेत, हे तुम्हाला नाही केल्यानंतर त्याचा बेनिफिट मिळतोच. ही माझी स्वतःची तर खात्री आहे. बरं, चालतंय. तुमच्या पुढील ऊसाला जास्तीत जास्त उत्पादन निघावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.